तो ऑन फील्ड अंपायर इस वक्त नीलेश महाजन और राम डिंगोरे, जबकि इस वक्त हमारे तीसरे अंपायर माधव जी विट्ठल ठाकरे मुंबई क्रिकेट एसोसिएशन के पंच है। इन सभी का भी हार्दिक स्वागत, तमाम टीमों का हार्दिक स्वागत है। आज दसई प्रीमियर लीग कौन बनेगा विजेता, इसका फैसला हो जाएगा। मैच शुरू होने जा रहा है। टॉस को जीता है इस वक्त शिव शक्ति तूते ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। ऑनफील्ड अंपायर इस वक्त मैदान में जाते हुए नीलेश महाजन और राम डिंगोरे, जबकि दोनों ओपनर्स अब डगआउट से निकलने की तैयारी में। बहुत अच्छा फॉर्मेट बनाया गया है। 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले और 1 ओवर चॉइस पावर प्ले है इस दसई प्रीमियर लीग में। आज हम तमाम भारतवासी और खास तौर से संगीत के तमाम दुनिया के प्रेमियों के लिए एक बहुत ही दुखद खबर है। देखिए, शिव शक्ति तूते, आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि 5 मिनट में आपके ओपनर्स अगर मैदान में नहीं आए तो आपको 2 रन का पेनलाइज किया जाएगा। प्लीज। Once more remind you, शिव शक्ति तूते won the toss and they elected field first। बहुत ही खुशनुमा मौसम, गुलाबी सर्दी का महीना चलता हुआ, जबकि अब धुंध पूरी तरह से छट चुकी है और इस वक्त सूरज आबोताब से चमकता हुआ दसई प्रीमियर लीग में। शिव शक्ति तूते के ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। प्रीमियर लीग की दुनिया का चलन अब काफ़ी बढ़ चुका है और हर इलाके में, हर शहर में हम देख रहे हैं प्रीमियर लीग हो रहा है। और आप देख रहे हैं दसई प्रीमियर लीग। 7 दिन से इस क्रिकेट लीग की चर्चा थी और आज इसका कौन बनेगा विजेता। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। सुपर संडे में आप सभी का सुपर स्वागत है। अमर राउत मराठी के बहुत ही फेमस कमेंटेटर हैं,
उनका भी हार्दिक स्वागत है। उनकी भी आवाज़ पिछले कई दिन से अब सुन रहे हैं, आज भी सुनेंगे। बैट्समैन रोहन और हरीश। गेंदबाजी की कमान इस वक्त मैंडेटरी पावर प्ले में अरविंद के पास दी गई है। खेल की शुरुआत होती भी रोहन और हरीश दोनों ओपनर बीच मैदान पर। पहले मैंडेटरी पावर प्ले और सुपर संडे दसई प्रीमियर लीग की आज सुबह की पहली गेंद करने के लिए तैयार होते हुए अरविंद, जो दूर वाला छोड़ है वहां से मुड़ते हुए। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, एक लगभग डीपिच गली है। कवर पॉइंट पे खिलाड़ी है, डीप एक्स्ट्रा कवर पे सर्कल के बाहर एक खिलाड़ी है, स्क्वायर लेग बगल में अंपायर के एक खिलाड़ी है, जबकि एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर है। मिड ऑफ और मिड ऑन सर्कल के अंदर है। स्टैटिश मिड ऑफ है और स्टैटिश मिड ऑन है। यस, दसई प्रीमियर लीग, एवरीवन रेडी नाउ। अंपायर का इशारा, पहली गेंद अरविंद, फुल टॉस गेंद खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। बीमर से शुरुआत और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। के फ्री हिट आता हुआ अंपायर नीलेश महाजन का इशारा फ्री हिट का। अरविंद राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा गेंद को खेल दिया इनफील्ड के ऊपर से। शॉट तो अच्छा नहीं, गेंद तेज आउटफील्ड पे सरकती हुई फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। बड़ा स्टार्ट यहां पर हम देख रहे हैं, 2 चौके आ चुके हैं, स्कोर 9 पे पहुंचा है। खराब शुरुआत करते हुए अरविंद, एक और धमाकेदार शॉट, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। अंपायर के इशारे का इंतजार, 6 रन। क्या गजब की बल्लेबाजी शुरू की है यहां पर बैट्समैन रोहन ने। स्कोर देखते ही देखते 15 पे पहुंच चुका है, 15 विदाउट लॉस। अरविंद इस मरतबा लीडिंग एज है और आउट हो गए बैट्समैन, सॉफ्ट डिसमिसल। हालांकि लग रहा था कि पार्टनरशिप बड़ी पार्टनरशिप की तरफ जाएंगी। वेल बिगन इज हाफ डन, क्रिकेट में अक्सर कहा जाता है, लेकिन 14 रन बनाकर आउट हो गए वहां पे रोहन।
आप देख रहे हैं दसई प्रीमियर लीग 2022 आज सुपर संडे और सुपर एक नया विजेता रहेगा क्योंकि जो बड़ी टीमें थे बड़े नाम थे वो इस स्पर्धा से बाहर चले गए, खासतौर से दसई घोटेगर बी आठगांव, ये जो बड़ी टीमें थी ये इस स्पर्धा से बाहर चली गई है। और देखते हैं कि कौन आज की सिकंदर टीम बनती है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए शाहरुख। शाहरुख के लिए भी सेम फील्ड रखा गया है। अरविंद शुरुआत तो अच्छी नहीं लेकिन एक विकेट लिया है। इस मरतबा शाहरुख ने सीधा ड्राइव किया है, तीर की मानिंद गेंद निकल गई है, बढ़िया फील्डिंग वहां पर। और जब तक कि उनका थ्रो पहुंचता 2 रन हरीश ने ड्राइव किया था, 2 रन बनाए हरीश ने। हरीश का खाता खुला, कुल स्कोर 17। शिव शक्ति तूते एक विकेट गंवाने के बाद पहला मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ। अरविंद इस मरतबा स्विच हिट की कोशिश, सवाल पूछा वहां पर हाउ इज दैट, अंपायर ने टच से मस नहीं। क्रिकेट अमर राउत जी आपने भी खेला होगा, बचपन में हम अंपायर की तरफ मुड़ते थे और कहते थे आउट है, हालांकि वो है हाउ इज दैट। इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट, गेंद स्क्वायर लेग के ऊपर, फ्लैट 6। रन बनाए हरीश इस वक्त 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं और शाहरुख ने अब तक कोई गेंद का सामना नहीं किया है। कहीं ना कहीं चिंतित नजर आ रहे हैं वहां पर अष्टविनायक वाशिंगटन के कप्तान। जिस तरह की शुरुआत हुई है, मैं पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी दसई वासियों का भी विशेष धन्यवाद, साथी कमेंटेटर अमर राउत जी का भी, कि बहुत सालों के बाद इस इलाके में मैंने भी कदम रखा है। गेंदबाजी में इस वक्त तैयार होते हुए हेमंत, सामना करेंगे शाहरुख। दूसरा मैंडेटरी पावर प्ले, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। पहली गेंद सीधा ड्राइव किया है गेंद को, ओ हो, क्या कैच पकड़ा है, देखना है पूरा हुआ है या नहीं। तीसरे अंपायर की तरफ इशारा गया है कि कैच लेते वक्त क्या वो बाउंड्री के बाहर गए थे। ऑनफील्ड अंपायर ने तीसरे अंपायर
बहुत ही खूबसूरती के साथ 4 रन। इस मर्तबा लीडिंग एज है, गेंद के नीचे खिलाड़ी और बर्थडे बॉय अपने जन्मदिन पर 12 रन बनाकर डगआउट में 14 रन बनाए। आते हुए दिगंबर। दसई प्रीमियर लीग सुपर डे आज और सुपर संडे में आप पहला मुकाबला देख रहे। मौसम बहुत ही जबरदस्त। शाहरुख सामना कर रहे हेमंत का, क्योंकि जब कैच लिया गया था बैट्समैन ने एक दूसरे को क्रॉस किया था। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स। इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव हवा में जरूर थी, एक आ भी निकली थी। दूर से खिलाड़ी पहुंचने की कोशिश कर रहे हैं, नहीं पहुंच पाए और गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। फोर्स किया था बैकफुट पे जाके शाहरुख ने। शाहरुख पहुंचे 5 पर, कुल स्कोर 34। ओवर नंबर 2 चलता हुआ, फ्लाइंग स्टार्ट जिसे कहते हैं। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद आगे रखा था। 2 ओवर की समाप्ति, रन बने 34, विकेट गिरे 2। शाहरुख बल्लेबाजी कर रहे हैं 5 पर। दिगंबर ने अभी खाता नहीं खोला है। दसई प्रीमियर लीग कौन बनेगा विजेता? जो बड़ी टीमें थी या बड़े नाम थे वो दसई प्रीमियर लीग से बाहर जा चुके हैं, जिसमें स्पेशली गोटेगर बी, दसई, बहुत से बड़े नाम थे। एक नया विजेता आज आप देखने जा रहे हैं, क्योंकि जो 4 टीमें बची है, वाशिंग, तूते, बिड़वाडी और शिरगांव, अमर राउत जो कमेंटेटर है उन्होंने पिछले 7 दिनों से काफी रंग भरा है। यस, फोकस और ऑर्गेनाइजर रहे हैं मूसा शेख, और जितनी सराहना हो रही है दसई प्रीमियर लीग की, उतनी तमाम ये ऑर्गेनाइजर्स है इनकी हो रही है। गणेश मटके, मूसा शेख, ये 2 ऐसी जोड़ी बनी है जो इस दसई प्रीमियर लीग की A1 जोड़ी कही जाएंगी। खेल की शुरुआत होती हुई, पावर प्ले के 2 ओवर मैंडेटरी खत्म हो चुके हैं। स्कोर है 34, विकेट गिरे 2। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया जा रहा है। सामने की ओर से गेंदबाज ऋतिक का सामना करेंगे बैट्समैन दिगंबर। पावर प्ले खत्म हो गए, फील्ड को खोल दिया गया है, 4 खिलाड़ी घेरे के अंदर। इस मर्तबा जगह से खड़े खड़े लॉफ करने की कोशिश, ऊपर लगी है गेंद, जज जरूर किया था वहां पे ऋतिक ने, लेकिन कैच को लपक नहीं पाए और बच गए वहां पर दिगंबर। जीवन दान मिलता हुआ दिगंबर को। शिव शक्ति तूते का स्कोर 35 रन, 2 विकेट। लंबा बैटिंग लाइनअप अभी भी आना बाकी है। ऋतिक, ओ बढ़िया बाउंसर,
कान के पास से जाता हुआ, लगभग बैट्समैन से कह के जाता हुआ गुड मॉर्निंग। बहुत बढ़िया बाउंसर, कंधे के जोर से गेंद को उठाया था ऋतिक, राइट आर्म ओवर द विकेट आते हुए। धीमी गेंद, ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर, 6 रन। आस रख रहे हो, सामने वाले के ब्रेड पे मक्खन लगा के दिया था वहां पर ऋतिक ने शाहरुख के लिए। फिर से खेलने की कोशिश, बल्ले के अंदर लगी है, गेंद को डीप वाइड मिड ऑन पे उठाया है, 2 की कोशिश है और 2 रन पूरे करते हुए बैट्समैन शाहरुख इस वक्त 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं। कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 43 रन, 2 विकेट। ओवर नंबर 3 का खेल चल रहा है। ऑन साइड के फील्ड को काफी खोल दिया गया है। ऋतिक, वाइड का इशारा अंपायर का, दूसरे मोहल्ले में चले गए ऋतिक। अंपायर नीलीश महाजन और अंपायर राम डिंगोरे, ऑन फील्ड अंपायर। तीसरे अंपायर मुंबई क्रिकेट एसोसिएशन के माधवजी विठल ठाकरे। मेरे साथ मशहूर कमेंटेटर मराठी की बुलंद आवाज अमर राउत। फुल टॉस गेंद खड़े खड़े खेला है, पीछे खिलाड़ी है और इसे कहते हैं शक्कर की गोली। फुल टॉस गेंद पर आउट हो गए शाहरुख। पीछे इस कैच को लेने में आउट होके चले गए शाहरुख। सबसे बड़ी बात है कि ऊपर के जो तीनों बैट्समैन हैं शिव शक्ति तूते के, तीनों ने अच्छी बल्लेबाजी की। रोहन यादव ने 14 रन बनाए, हरीश ने 14 और शाहरुख ने 13 रन बनाए। दिगंबर 1 पे खेल रहे हैं। नए बैट्समैन योगेश बल्लेबाजी को आए। देखिए अमर, पार्टनरशिप का पनपना बहुत ज़रूरी रहता है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देखें तो ओडीआई में इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। ऋतिक, फुल टॉस गेंद ड्राइव करते हुए फुल पे लेके गैप में, दूर से खिलाड़ी जपटे हैं, थोड़ा फंबल किया है, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 2 रन से शिव शक्ति का स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 3 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट गिरे। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में क्रिस गेल और शैमुल्स के बीच में 372 रन की ओडीआई में पार्टनरशिप हुई थी। अगर हम टेस्ट क्रिकेट की बात करें तो 624 रन संगाकारा और महिला जयवर्धनी के बीच में। आपके ऊपर के जो 5 बैट्समैन होते हैं वो एक मुट्ठी की मांदीन होना चाहिए। आप किसी को उंगली से धक्का नहीं लगा सकते हैं, 5 उंगलियों को आप बंद करें, मुट्ठी बनाए तो नॉकआउट पंच मार सकते हैं। उस तरह क्रिकेट में ऊपर के जो 5 बैट्समैन रहते हैं उनका रोल रहता है। गेंदबाजी की शुरुआत होती हुई हेमंत को कंटिन्यू रखा गया है। बाएं हाथ के गेंदबाज हैं, लेफ्ट आर्म और द स्टंप्स, स्विंग एंड मिस। बहुत बढ़िया गेंद, ब्लाइंड स्विंग करने की कोशिश की थी, पैर नहीं चले थे बैट्समैन योगेश के। मैं तो अक्सर कहता हूं कि मोबाइल में नेटवर्क जरूरी है और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। फुटवर्क साथ नहीं दे रहा था हेमंत मुड़ते हुए। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच जरूर करने की कोशिश, लेकिन जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे। गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पे आई है। तीसरे की कॉल है, ओवर थ्रो होता हुआ 3 रन पूरे किए। रन के लिए बल्लेबाज हिरन बन गए हैं। 3 रन से 49 पे पहुंचा है स्कोर, 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। वी आर इन ओवर नंबर 4 एंड रिमाइंड यू, शिव शक्ति तूते won the toss, selected bat first.
You are watching Dasai Premier League 2022. हेमंत लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मर्तबा हुक कर दिया है, गेंद मिड विकेट के ऊपर जाती हुई हाई एंड सम 6 रन। घटा के संग संग 6 रन। उछलता हुआ स्कोर 55 पे पहुंचा है। हेमंत फिर से उसी तरह खेलने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है और आउट हो गए वहां पर बैट्समैन, शायद भूल गए थे वहां पर बैट्समैन। टीम शिव शक्ति तूते को योगेश सामना कर रहे हैं गेंदबाज हेमंत का। हेमंत ने अब तक कितनी विकेटें लिए? 2 विकेटें ले चुके हैं। निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींच लिया, ये देखते हुए कि बैट्समैन कदमों का इस्तेमाल कर रहे हैं। डॉट गेंद। चौथे ओवर की आखिरी गेंद लेकर मुड़ते हुए हेमंत। फिर से एलिवेशन नहीं है, लेकिन गेंद नो मैंस लैंड में जाती हुई, किस्मत वाले रहे वहां पर। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 2 रन से 4 ओवर की समाप्ति के बाद शिव शक्ति तूते टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई। कुल मिलाकर 57 रन बने और 4 विकेटें गिरी। ड्रिंक्स ब्रेक के लिए अंपायर का इशारा आता हुआ मैदान में पानी की सुविधा की जा रही है। आप देख रहे हैं दसई प्रीमियर लीग 2022। आप सभी का हार्दिक स्वागत है गणेश मटके, मूसा शेख और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से। प्रीमियर लीग करना इतना आसान काम नहीं होता है, लेकिन ये असंभव काम को संभव करके दिखाया है दसई वासी और तमाम ऑर्गेनाइजिंग कमेटी ने। बहुत बढ़िया आउटफील्ड है। पिछले 7 दिन से यहाँ पर शाहपुर तालुका के एक से बढ़कर एक खिलाड़ियों ने अपने जलवे दिखाए। बड़ी बड़ी टीमें आखिर में जाकर नाकाम रही। कोई टीम आखिरी गेंद पर सिक्सर नहीं लगा पाई, कोई 2 रन नहीं बना पाई। इसीलिए क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा गया। मैदान में ड्रिंक्स ब्रेक चलता हुआ 4 ओवर में हम देखते हैं तो अमर राउत जी एक अच्छा टोटल बना लिया है। 57 रन देखना है बचे हुए 3 ओवर में। हालांकि विकेट बहुत अच्छा है, विकेट पे रन बनाना इसलिए थोड़ा आसान है कि गेंदें बहुत टिप्पा खाने के बाद तेज आ रही है, और जब गेंदें तेज आती है तो बैट्समैन को शॉट लगाने में उतनी आसानी होती है। लेकिन अगर हम दूसरी तरफ देखते हैं तो गेंदबाजी के लिए भी इस विकेट में काफ़ी कुछ है। अगर आप जिस तरह से गेंदबाजी की, खास तौर से हेमंत ने अपने पहले ओवर में, तो ये विकेट अगर दोनों तरफ है, आपके पास अच्छी गेंदबाजी है तो आप गेंदबाजी बहुत अच्छी कर सकते हैं।
खेल की शुरुआत होती हुई। यूट्यूब पर हमारे साथ जो दर्शक जुड़ चुके हैं उनका भी हार्दिक स्वागत है। दसई प्रीमियर लीग में मुकाबला चलता हुआ इस वक्त अष्टविनायक वाशिन बनाम शिव शक्ति तूते के बीच में। गेंदबाजी में अब एक और परिवर्तन, पिंटिया को बुलाया गया है। पहली गेंद टर्न होने का इंतजार किया, बैकफुट पे गए, पंच किया है, गेंद नो मैंस लैंड में जाती हुई 2 रन बना लिए वहां पर इम्तियाज ने। 2 रन से खाता खुला इम्तियाज का। शिव शक्ति तूते का स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन 4 विकेट गंवाने के बाद। 59 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। फिर से लेग ब्रेक, बढ़िया गेंद, टर्न एंड बाउंस। लेग ब्रेक गेंदबाजी जब भी चलती रहेंगी। ज्यादा टर्न के लिए नरेंद्र हैरवानी और विकेटों के लिए अनिल कुंबले और शेन वॉर्न का नाम हमेशा आता रहेगा। फ्लाइट दिया, स्विंग जरूर किया है, पीछे खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट पर। 1 रन बना है। हालांकि लेंथ में जरूर चुके थे लेकिन उस पर बड़ा शॉट खेलने में असफल रहे इम्तियाज। स्कोर 60 रन 4 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त पिंटिया। फिर से लेग ब्रेक, फ्लिक कर दिया गेंद को, बहुत बढ़िया कोशिश लेकिन मस्तक पे दस्तक। 6 रन। पहुंचा है 66 अगेंस्ट द टर्न खेला था, कलाइयों के बलबूते पर फ्लिक स्ट्रोक। मेरे साथ कमेंटेटर अमर राउत है, जबकि इस इलाके शाहपुर की युवा आवाज ने हमेशा रंग भरा है जगदीश तारमाले। इस मर्तबा लेग ब्रेक गेंद खेलने की कोशिश, बीट किया वहां पर इन दी एयर एंड ऑफ द सरफेस। युवा कमेंटेटर जगदीश तारमाले ने भिवंडी तालुका में कई स्पर्धाएं मेरे साथ की है। इस मर्तबा गेंद के आने का इंतजार किया, पुल किया गैप में, बहुत दूर से खिलाड़ी झपटे हैं, अब जाकर रिले फील्डिंग हुई है, थ्रो पहुंचा है, हाना चलती हुई 3 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ शिव शक्ति तूते का 69 for the loss of 4 wicket. That marks end of the 5th over. 69 रन और 4 विकेट। बल्लेबाजी कर रहे हैं योगेश, एक सिक्सर जड़ चुके हैं, अच्छी कर रहे हैं। इम्तियाज ने 3 गेंदों पे 3 रन बनाए। और बैटिंग चॉइस पावर प्ले में भी मेरे ख्याल से 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेंगे। और देखना है कि ये मौका है गति, रनों की गति का। शिव शक्ति को अपनी शक्ति दिखाना होगी बल्लेबाजी की और तेज रन बनाना होंगे। दूसरी तरफ अष्टविनायक वाशिन के गेंदबाजों को पता है कि जितने कम रन बनेंगे चेसिंग में उतना कम दबाव रहेगा। इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर। देखना है गेंद पहले बाउंस पे गई है या नहीं। 6 रन, नाप तोल के मारा हुआ सिक्सर।
दिलचस्प कहानी है, इंग्लैंड में टेस्ट मैच होते थे, जब आड़ा तोड़ा क्रिकेट नहीं चलता था वहां गेंद ही नहीं जाती थी। यही कारण है कि वहां की घास बढ़ जाती थी, इसलिए उसे काउ कॉर्नर कहते हैं। इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, साइड स्क्रीन के सामने खिलाड़ी आते हुए 2 रन। देखिए जो गेंदबाज हैं इस वक्त, बल्लेबाज जो हैं योगेश, इन्होंने गेंदबाजी भी लाजवाब की है। इस दसई प्रीमियर लीग का मात्र विकेट मेडन ओवर उनके नाम है, जिसमें उन्होंने मेडन ओवर भी किया था, 3 विकेटें भी ली थी। ये कमेंटेटर अमर राउत ने मुझे सूचना दी है। ने ऑलराउंडर है, स्विच इट, लेकिन कमाल की फील्डिंग, और यही मौका था जहां पे वो रनआउट हो सकते थे, यही तरीका था। आउट हो गए अच्छी बल्लेबाजी के बाद योगेश। फल फूल गया, और महाराष्ट्र में तो ये क्रिकेट लगभग जुनून के हद तक खेला जाता है। और सबसे अच्छी बात है कि हर इलाके में कई नामची कमेंटेटर्स हैं और बहुत बढ़िया रोल अदा कर रहे। देखना है कि नए बैट्समैन इस वक्त इम्तियाज का साथ निभाने के लिए अविनाश आए हैं। बहुत बढ़िया फील्डिंग की थी, शॉर्ट मिड विकेट पे सीधा थ्रो पहुंचा था उनका अरविंद के पास। योगेश ने आउट होने से पहले 22 रन 10 गेंदों में बनाए। इस मरतबा कट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। ऑलराउंडर का एक बहुत बड़ी भूमिका रही है, चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। ऑलराउंडर को बैकबोन ऑफ टीम कहा जाता है। फ्लिक कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, वेकेंट एरिया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 81 रन पे, जबकि ओवर नंबर 6 चल रहा है। अच्छा स्ट्रोक, देखा कि स्क्वायर लेग थोड़ा सीधा करा है, थोड़ा अपने आप को रूम दिया, फ्लिक कर दिया पैरों के सामने, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। हालांकि अरविंद के बारे में स्कोरर बता रहे हैं कार्तिक के, इन्होंने अब तक हाईएस्ट मोस्ट विकेट टेकर बॉलर, दसई प्रीमियर लीग के हाईएस्ट विकेट टेकर हैं। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद, और यहां पर लेग अंपायर से अपील होती हुई, कहते हैं कि दोनों तरफ बच गए। ओवर समाप्त होते हुए 6, शिव शक्ति तूते का स्कोर इस वक्त 81 रन, विकेटें गिरी है 5। सबसे बड़ी बात है कि पांचों जो बैट्समैन आउट हुए हैं उन्होंने बहुत अच्छा कंट्रीब्यूट किया है। रोहन ने बनाए 14, हरीश ने बनाए 14, उसके बाद शाहरुख ने बनाए 13, दिगंबर 9 रन बना के आउट हुए, और योगेश ने जो कि मेन ऑलराउंडर हैं उन्होंने 22 बनाए। इस वक्त इम्तियाज 3 डॉट गेंदे खेल चुके हैं, 6 गेंदों में 7 रन बनाए। अविनाश ने अभी कोई रन नहीं बनाया, ना कोई गेंद का सामना किया है। डेथ ओवर की भी कहानी अजीब है, चाहे लोकल क्रिकेट हो, टेनिस, चाहे डोमेस्टिक क्रिकेट हो, चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो। स्कोर है इस वक्त 81 रन 81, 6 ओवर की समाप्ति के बाद। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज अनिकेत को। कैप्टन ने आके कुछ उनसे बात की है और उनका सामना करेंगे
बैट्समैन अविनाश, इम्तियाज ने आकर उनको कुछ समझाया, क्योंकि डेथ ओवर में हमने देखा है कि बड़ी बड़ी टीमों की भी आरतियां उठ जाती है। इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट है, गेंद मिड विकेट पर, 6 रन बल्ले से निकली, उस पे मोहर लगी हुई थी 6 रनों की। सबसे अच्छा शॉट, शुरुआत तो कर दी है बैट्समैन अविनाश ने और स्कोर को पहुंचा दिया है 87 रन 5 विकेट, 87 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। वी आर इन फाइनल ओवर। मुकाबला चलता हुआ दसई प्रीमियर लीग में इस वक्त अष्टविनायक वाशिन और शिव शक्ति तूते के बीच में। टॉस को जीता तूते ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला अमर राउत साहब ही बताएंगे, जो कि मेरे साथी कमेंटेटर हैं, कि कौन सा लक्ष्य यहाँ सेफ है और कौन सा नहीं है। हालांकि क्रिकेट में कहा जाता है कोई भी टोटल सेफ नहीं। बढ़िया वापसी, अपील कॉट बिहाइंड की और आउट हो गए बैट्समैन, लेकिन यहाँ अविनाश की सराहना करनी होगी। उन्होंने स्पोर्ट्समैन स्पिरिट शो की, अंपायर के निर्णय से पहले ही क्रीज को छोड़ दिया। 87 रन, एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ डेथ ओवर में। पहली पे सिक्सर लगा, दूसरी पे विकेट। नए बैट्समैन अविनाश की जगह लेने के लिए रोहन आए हैं बल्लेबाजी को। मौसम बहुत ही सुहाना दसई प्रीमियर लीग में, ठंडी हवा के झोंके मैदान के ऊपर बह रहे हैं, धूप खिली हुई है। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज अनिकेत। इस मरतबा फिर से खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, गेंद उनको डॉज देती हुई पहले बाउंस पर 4 रन। मरीन गेंद काफी बैठ गई थी और सरप्राइज रहे थे वहां पर बल्लेबाज। इस गेंद के लिए बल्लेबाज का कसूर कम रहता है। लेग कटर करने की कोशिश, फुल पे लेकर लॉन्ग ऑन पे ड्राइव किया, 1 रन, वाइड थ्रो, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ तूते का पहुंचा है कुल मिलाकर 93 रन, 93 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। आखिरी गेंद है इस इनिंग की, जो करने जा रहे हैं गेंदबाज अनिकेत, सामना करेंगे रोहन। बड़ा शॉट आया तो 100 का टारगेट रहेगा। इस मरतबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में जा रही है, दूर से खिलाड़ी आए हैं, 2 रन पूरे किए, तीसरे की कॉल देने की कोशिश लेकिन मना किया। तो इस तरह 7 ओवर की समाप्ति के बाद पहले टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई शिव शक्ति तूते ने बना लिए इस वक्त कुल मिलाकर 94 रन्स, 95 रन्स, 96 का टारगेट रखा है अष्टविनायक वाशिन के सामने। खेल की जब शुरुआत होंगी तो इनिशियल ओवर में वो कमेंटेटर जिसने दसई प्रीमियर लीग में अपनी आवाज़ से रंग भरा, मराठी की बहुत ही बुलंद आवाज़ इस इलाके और शाहपुर तालुका प्लस मुरबाड तक जिनकी कमेंट्री को काफ़ी पसंद किया जाता है, बहुत ही अनुभवी भी कमेंटेटर हैं, अमर राउत जी।
क्षेत्रातील टेनिस क्रिकेट विश्वातल्या समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव. 42 चेंडूमध्ये 95 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो शिवशक्ती तुतेचा संघ. आणि 42 चेंडूमध्ये 96 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय ते मात्र अष्टविनायक वासिंद या संघासमोर. आतापर्यंत ज्या स्पिरिटनं हा संघ आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला, जी एक लय ठेवली, आपला फॉर्म कायम ठेवला, त्या फॉर्मवर सातत्य राखण्याचं काम देखील अगदी बखूबी निभावलंय ते मात्र शिवशक्ती तुते संघानं. आणि त्याचप्रमाणे मोठमोठ्या धावसंख्यांना यशस्वीरित्या पाठलाग करताना देखील आपण अष्टविनायक वासिंद संघाकडनं पाहिलंय. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट टीम स्पिरिट ऑलवेज बी डिफाईन्ड बाय वन टीम वन ड्रीम. एक संघ आणि एक स्वप्न, आणि त्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या ध्येयावर कायम राहत असाल, तुमच्या विश्वासावर जर ठाम राहत असाल, तर मग मात्र तुम्ही दिग्गजांना पराभूत करू शकता, बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना मात देऊ शकता, आणि त्याचबरोबर बलाढ्य शत्रूला देखील नामोहरम करण्याची क्षमता तुम्ही वेळोवेळी सिद्ध करू शकता. बेचाळीस चेंडू 96 धावांचं हे आव्हान असेल, आणि आव्हानाचा पाठलाग करताना यावेळेला स्ट्राईकला असेल बॅट्समन भावड्या, आणि नॉन स्ट्राईकला असेल ऋतिक. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं शिवशक्ती तुते संघाला आधार देण्याचं काम केलं, या संपूर्ण स्पर्धेमध्ये नवा आत्मविश्वास ज्यानं प्रदान केला, आणि DPL 2022 सीझन 2 या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक साकारण्याचं काम ज्या गोलंदाजानं केलं, जो एक भेदक मारा कसा असावा लागतो हे मात्र ज्यानं सांगितलं, तो योगेश पांढरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत. मॅचला होईल सुरुवात तुर्तास. DJ महेश. ते आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज योगेश. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हरनं सुरुवात केली जाईल. विजयाची आस आणि विजयाची कास नेमका कोण होईल सत्यात. पहिला चेंडू लाजवाब गुडलेट स्पॉटवरचा चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला, आणि अगदी त्याच वेगानं चेंडू इनस्विंग देखील झाला, आतमध्ये आलाय, आणि या अचंबित करणाऱ्या उसळीमुळे मात्र स्वतः चकित झालाय बॅट्समन बावड्या. निर्धाव चेंडून तर सुरुवात झाली आहे. इकॉनॉमिकल बॉलर म्हणून या गोलंदाजानं विशेष नाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्राप्त केलंय. त्या लौकिकाला साजेसा खेळ यावेळेला होईल का ऑन साईडच्या दिशेनं हा खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, आणि अवघ्या एका धावेवर तुर्तास तरी मानावं लागेल समाधान. क्रमांक 2च्या चेंडूवर या संघाचं धावखातं उघडलं गेलंय. 96 धावांचं लक्ष आहे, आणि 96 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती तुम्हाला आस्किंग रन रेट लक्षात घ्यावा लागेल.
रिक्वायर्ड रन रेट हा जर प्रत्येक चेंडू गणिक वाढत गेला, प्रत्येक षटकामागे जर वाढत गेला, तर मग मात्र तुमच्या डोकेदुखीचं कारण ठरू शकेल. यावेळेला लो फुल टॉस फ्लिक केलं गेलंय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल होईल, एक धाव धावून मात्र पूर्ण होईल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा मात्र धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली बिनबाद 3 धावा. समोरच्या दिग्गज संघाला जर तुम्हाला पराभवाच्या छायाखाली वारंवार खेळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर आक्रमण करावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा खोलवर टप्प्याचा लाजवाब चेंडू आणि योगेश जास्त साठी मानला जातो. का कर्णधार सातत्यानं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक त्याच्या हाती देतो? का कर्णधार या अडचणीच्या काळामध्ये संघाला तारण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे हा भरोसा त्याच्यावर ठेवला जातो. या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीला अगदी चोख उत्तर आतापर्यंत योगेशच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला करण्याचा प्रयत्न होता, मात्र कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. या योगेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यापासून या खेळपट्टीवर आपली दादागिरी गाजवण्याची जी सवय आहे, जी त्यानं स्वतः अंगीकारली आहे, त्या सवयीला कुठेही तिलांजली मात्र मिळाली नाही, खंड पडू दिला नाही. म्हणून म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत तुम्हाला करावी लागत नाही, त्याही पेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी करावी लागते. ती मेहनत पाहायला मिळेल का? यावेळेला लो फुल टॉस, चेंडू बिडकावून दिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. स्वतः कर्णधार रोहन पांढरे मात्र चेंडूला करतील फील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लगावली गेली आहे त्या 4 धावा, माफ करा 5 धावा. पहिलं षटक संपलंय. 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 4 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग, सतिक बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. योग्य लाईन आणि लेंथवर ही गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून जे एक छाप सोडली होती, जो एक प्रभाव टाकला होता या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तोच प्रभाव कायम ठेवला गेलाय. आणि पहिल्या षटकामध्ये संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम योगेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे दिवस, 7वा अंतिम दिवस, 8वा अंतिम दिवस आणि या शेवटच्या दिवशी आपण बघत आहात एक महत्त्वपूर्ण सामना. कारण या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये, अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 36 चेंडू विजयासाठी अजूनही 92 धावांची गरज आहे. यापुढचं हे षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा ज्युनियर रोहन पांढरे. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगावर स्वार होतोय आणि वारंवार फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. यशस्वी बॉलिंग याच वेळेला तुम्ही गणला जातात, मानला जातात की तुम्ही एकेका धावेसाठी फलंदाजाला जर संघर्ष करायला भाग पाडलेत तर मग एक सायकोलॉजिकल प्रेशर, एक मानसिक दबाव आपोआप तयार होताना पाहायला मिळतो फलंदाजांवर. आणि या दबावाखाली खेळणं प्रत्येकाला जमतं असं नाही. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला बावड्या, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू राहिलाय खाली, बॅट्समनच्या रडार मध्ये नाहीये आणि त्याचा परिपाक चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, लाजवाब बॉलिंग अटॅक आतापर्यंत सांभाळलाय तो मात्र शिवशक्ती तुते संघाकडनं. या गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवावा लागेल जर मॅच मध्ये परत यायचं असेल. यावेळेला लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. आपल्या मनगटातील ताकद प्रदान करताना फलंदाज बावड्या आणि बावड्याच्या बॅट मधनं हा संजीवनी प्रदान करणारा चौकार. अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 9 धावा. या षटकातला पुढचा चेंडू आक्रमणाचा शंखनाद केला गेलाय. फुल टॉस चेंडू यावेळेला मिड ऑफच्या, लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः रोहन पांढरे चेंडू करतील फील्ड आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. मी म्हटलं होतं की तुम्हाला आक्रमण करावं लागेल. जो आत्मविश्वास पहिल्या षटकामध्ये गमावला गेलाय, ज्या आत्मविश्वासाला मिळवण्यासाठी ही धडपड चालू आहे, संघर्षाचा प्रतिकार करावा लागेल आणि त्या दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल करावी लागेल. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला बॅट्समन ऋतिकच्या बॅटमधनं
एक सुंदर फटका, रोमॅन्स झोन मध्ये चेंडू लँड होईल, क्षेत्ररक्षकाकडनं दिरंगाई होते, परंतु रनिंग काही चांगली पाहायला मिळत नाही या दोन्ही फलंदाजांकडनं. अवघ्या एका धावेवर समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 1-1-11 एकावर 1, 11 धावा. मित्रांनो, म्हणतात ना, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर त्याला कारणं सापडतात. आणि जे माणसं कारणं देण्यामध्ये बाहेर असतात ती माणसं आयुष्याच्या कोणत्याच क्षेत्रामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळणार नाही. यावेळेला स्लो वन बॉल होता, चेंज ऑफ पेस केला गेला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाजवाब कमबॅक रोहन पांढरेच्या माध्यमातून. ज्युनियर रोहन सातत्यानं सलामीवीरांच्या या गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलेत. योगेश आणि रोहननं सुरुवातीला जे एक चांगले आवश्यक आश्वासक सुरुवात महत्वाची असते, तो एक चांगला स्टार्ट वारंवार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय. आणि त्याचा परिणाम म्हणजे येणारे नवखे गोलंदाज आहेत ते मात्र चांगल्या आत्मविश्वासासह आपल्या गोलंदाजीमध्ये नवनवीन प्रयोगशीलता आणत असतात, वैविध्यता दाखवत असतात. आणि म्हणतात ना, आक्रमण करणाऱ्या फलंदाजांना जर तुम्हाला थोपवायचं असेल तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आवश्यक आहेत, वैविध्यता आवश्यक आहेत. ज्याला व्हेरिएशन साकारता येतं, 6 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकता येतात आणि फलंदाजांना भंबेरीत आणता येतं, अडचणीत आणता येतं, त्याला मात्र फलंदाजाच्या आक्रमणापासून स्वसंरक्षण अतिशय उत्तमरित्या करता येतं. आणि पहिल्या 2 षटकामध्ये शिवशक्ती तुते संघानं तेच आपल्याला यावेळेला निदर्शनास आणून दिलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली हुकूमत गाजवली आहे, समोरच्या फलंदाजांना जेरबंद करून ठेवलंय, आश्वासक सुरुवात झाली आहे, परंतु अंत कुणाच्या बाजूने, कारण बॉलिंग मार्कवर आहे योगेश. यावेळेला फॉलो केलं गेलं खोलवर टप्प्याचा यॉर्कर बॉल, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर फलंदाज ऋतिककडे पाहायला मिळत नाहीये. संघर्ष चालू आहे, पण तो संघर्ष कुठेतरी तोकडा पडताना पाहायला मिळतोय. समोरच्या गोलंदाजांच्या अस्त्रासमोर मात्र कोणत्याही प्रकारची शस्त्र फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला चालताना पाहायला मिळत नाही. या 13व्या चेंडूपर्यंत वर्चस्व आहे शिवशक्ती तुते संघाचं. या षटकातला पुढचा चेंडू लिडिंग एज लागली गेली, फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. बॅक टू डॉट्स बॉल पाहायला मिळतात. लाजवाब बॉलिंग या वेळेला परिपूर्ण दबावाखाली खेळताना पाहायला मिळतोय तो अष्टविनायक वासिंचा संघ. गोलंदाजी आमची स्ट्रेंथ आहे आणि त्या गोलंदाजांना मनसोक्त बॉलिंग करण्यासाठी पहिल्या डावामध्ये 95 धावांचा डोंगर देखील आम्ही हाती सोपवलाय. आता रक्षण करण्याची जबाबदारी बॉलरवर आहे, गोलंदाजांवर आहे. 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 14 चेंडूंमध्ये गोलंदाजांनी मात्र आपली कला दाखवली, कसब दाखवलाय आणि समोरच्या फलंदाजांना अक्षरशः नेस्तनाबूत करण्याचं काम केलंय. या षटकातला तिसरा चेंडू बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा योगेश. पुन्हा फुललेंचा चेंडू होता, फ्लिक केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 1-12 एकावर 2, 12 धावा. 96 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करत असताना विकेट जरी तुम्ही हातात ठेवल्या असतील, परंतु ज्याप्रमाणे तुमची धावगती चालू आहे, धावांची सरासरी ज्याप्रमाणे तुम्ही राखली आहे, ते मात्र नॉट फेअर. या वेळेला लाजवाब बोथ वेला स्विंग करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. एक आउट स्विंग पाहायला मिळतोय, इन स्विंग पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर जो वेग आहे, स्विंग अँड स्पीड, या दोन्हींचं मिश्रण अप्रतिम, उत्तम, अवर्णनीयरित्या योगेशनं कौतुक करावं लागेल. क्रिकेट रसिकांची मन जिंकण्याचा प्रयत्न यानं लाजवाब केला या बॉलरनं. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला सुंदर बॉल, गुडलेन स्पॉटवरचा चेंडू बॅट्समनच्या रडारमध्ये येईल का असं वाटलं होतं, पण लो बाउन्स पाहायला मिळाला, चेंडू खाली राहिला, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. परिणाम स्वरूपी चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. 5 चेंडू झालेत, 1 धाव खर्च केले गेले आहे. आतापर्यंत या सामन्यामध्ये 9 चेंडू टाकलेत, 11 चेंडू टाकलेत ते योगेशनं आणि धावा केल्या खर्चत केवळ आणि केवळ 5. इकॉनॉमिकल बॉलिंग, भेदक मारा, तिखट गोलंदाजी कशाला म्हणतात याचं उत्तर मात्र योगेशकडनं. पुन्हा लेग साईडच्या दिशेनं फ्लिक केलेला हा फटका अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र केवळ आणि केवळ 13 धावा. पहिलं षटक योगेश, धावा खर्च केल्या 4. त्यानंतर ज्युनियर रोहनच्या हाती कर्णधारानं चेंडू सोपवला. फर्स्ट एड बॉक्स मैदानात न्यायचं व्हॉलंटियर्स, फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानात न्यायचं. त्यानंतर क्रमांक 2 3 षटक
आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 13 धावा. लाजवाब बॉलिंग कर्णधारानं ज्या विश्वासानं या दोनही गोलंदाजांवर एक दसई प्रीमियर लीग सन 2022 क्रिकेटची ही आनंदमय पर्वणी खऱ्या अर्थानं 10 क्रिकच्या माध्यमातून यूट्यूब प्लॅटफॉर्मवर जर आपण हे लाईव्ह बघतच आहोत, परंतु त्यानंतर ही स्पर्धा ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून डेन केबलवर 887 क्रमांकाच्या चॅनलवर देखील घरबसल्या आनंद घेऊ शकतो. आणि सन्माननीय रमेशदादा विशे यांच्या सौजन्यानं ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं डेन केबलच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचले, त्यांचं विशेष आभार. वळूयात मॅचकडे. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज पुन्हा एक बार ज्युनियर रोहन. पहिले 3 षटकं या 2 गोलंदाजांची हुकूमत. पाहूया क्रमांक 4चं षटक आणि पहिला चेंडू. यावेळेला मात्र ज्युनियर रोहनचं केलं गेलंय स्वागत. चेंडूचा झालाय लिंबू, चेंडू निघून गेलाय सीमा पार. DPL षटकार. भावड्या मानला जातो आणि म्हटलं होतं की अजूनही धावसंख्या संत गतीनं पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळत असेल तरी त्या संत गतीनं चालत असलेल्या धावसंख्येला वेग प्राप्त करून देण्याची क्षमता या सलामीवीरांच्या भूमिकेतल्या भावड्याकडे आहे. पहिल्या चेंडूवर एल्गार केलाय, शंखनाद केलाय, चेंडू सीमा पार धाडलाय. या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकला भावड्या. यावेळेला कमबॅक झालाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. निर्धाव चेंडू, लाजवाब उत्तर, चोख प्रत्युत्तर बॉलर ज्युनियर रोहनच्या माध्यमातून. ही खासियत आहे. अपयश जरी आलं तरी त्या अपयशाचा दबाव मनावर कुठल्याही प्रकारे न साकारता समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढवायचा आहे आणि आपल्या आक्रमक स्वभावाला खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीमध्ये उतरवायचा. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लो 1 बॉल. चेंडू ढकलून दिला आहे लॉंग ऑन रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गडी बाद होईल आणि ऋतिकच्या रूपानं हा पहिला झटका अष्टविनायक वासिन संघाला. आणि या मॅच मध्ये जोरदार मुसंडी शिवशक्ती तूते या संघाची. ज्युनियर रोहनच्या माध्यमातून आपण पहिला चेंडू पाहिला असेल. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत प्रहार झाला. घणाघाती प्रहाराच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला भावड्याकडनं, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक झालं ज्युनियर रोहनच्या माध्यमातून. एक यॉर्कर बॉल, त्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर पाहायला मिळालं नाही भावड्याकडनं. आणि तिसऱ्या चेंडूवर धावबादच्या स्वरूपात स्वतः स्ट्राईक कीप करण्याच्या नादामध्ये मात्र स्वतःची विकेट गमावताना पाहायला मिळाला. एक वेगळं दडपण नक्कीच जाणवेल. तुर्तास तरी नॉन स्ट्राईकला पिंट्या.
यावेळेला फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक स्वतः तिथे मात्र तैनात. बॅक टू बॅक सेकंड विकेट आणि आणखी दबाव वाढताना अष्टविनायक वासिन संघावर. आणि कुठेतरी एक लय या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी गमावली होती मागच्या अनेक टुर्नामेंटमध्ये, ती लय या मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्राप्त करताना पाहायला मिळाला. तो म्हणजेच गोलंदाज ज्युनियर रोहन. आणि लाजवाब कामगिरी, कौतुक करावं लागेल तुते संघाचं, शिवशक्ती तुते संघाचं. एका ग्रुप स्टेजवरनं ज्यावेळेस टॉप करून ही टीम सुपर 8 मध्ये आली, सुपर 8 मध्ये एका दिग्गज संघाला पराभूत करून या संघानं या लेवलला पुन्हा एक वार प्रवेश प्राप्त केला आणि आपल्या संघाची आगेकूच आपल्या संघाची वाटचाल मात्र कायम ठेवली. म्हणतात ना मित्रांनो, संघर्ष करत असताना एक गोष्ट मात्र तुम्हाला कायम ठेवावी लागते, कायम जपावी लागते, ते म्हणजे सातत्य. या षटकातला पुढचा चेंडू, जोरदार प्रहार, मिड विकेटच्या डोक्यावरनं हा असेल डीपीएल षटकार. उभं करण्याचं काम, त्यासाठी लागणारं संघर्ष, लागणारं सामर्थ्य दोन्ही संघाकडून सेम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. कारण माहीत आहे या मॅच मधला विजय थेट अंतिम सामन्यासाठी आपल्याला पात्र ठरवेल. टायटल विनिंगचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या दिशेनं निश्चितपणे अगदी ताकदीनिशी आपल्याला उभं करताना पाहायला मिळेल. यावेळेला गोलंदाजांवर हल्ला चढवला जातो. 96 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या कुठेतरी खिळलेली पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू गणिक इन्क्रीज होताना पाहायला मिळतोय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि शिवप्रेमी शिरगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या षटकातला पुढचा चेंडू, पिंटा यानं तर यलगार केलेला आहे. डेड बॉल. अंपायर, ऑनफिल्ड अंपायर यावेळेला आपल्याला डेड बॉलची घोषणा करताना पाहायला मिळतील. खरं तर आजचा संपूर्ण दिवस ज्यांच्या समालोचनातून गाजणार आहे, क्रिकेटचं एक महातांग ज्ञान ज्यांच्याकडे प्राप्त आहे, गेली 30 वर्ष अनेक दिग्गज खेळाडू असतील, अनेक दिग्गज संघ असतील आणि दिग्गज प्रतियोगिता असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं समालोचन कसं असावं, समालोचन कसं असलं पाहिजे आणि त्या स्पर्धेला रंगत कशी चढते, या सगळ्या गोष्टी ज्यांनी शिकवल्या, ते आदरणीय सन्माननीय सिद्दीकजी भाबे सर आजच्या दिवसात आपल्याला या संपूर्ण स्पर्धेचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतील. 4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 27 धावा. 96 धावांचा पाठलाग चालू आहे आणि अजूनही विजयासाठी 18 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील त्या 72 धावा. 18 चेंडू आणि 72-24ची सरासरी प्रत्येक षटकामागं असणं राखणं गरजेचं असेल. मैदानात असेल ड्रिंक्स ब्रेक. तुर्तास डीजे महेश. भारतीय संगीत क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी दुःखद आणि धक्कादायक गोष्ट म्हणजेच भारताच्या गानसम्राज्ञी, गानकोकिळा, अवघं विश्व ज्यांच्या आवाजावर प्रेम करत होतं, त्या लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाची बातमी. आज या बातमीनं खऱ्या अर्थानं भारतीय संगीत क्षेत्रावर खऱ्या अर्थानं शोककळा पसरलेली आहे. या दसई प्रीमियर लीगच्या माध्यमातून लतादीदींच्या चरणी निश्चितप्रमाणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. समीकरण बदललं गेले. 18 चेंडू आणि 69 धावांचं असणार आहे लक्ष. जवळपास 23 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागेल जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल.
आणि यापुढचा प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असणार आहे आपल्यावरचं प्रेशर रिलीज करण्यासाठी. दबावात्मक मानसिकतेला जुगारायचं असेल तर हल्ला चढवावा लागेल. स्ट्राईकला आहे हार्ड हिटर पिंट्या, पहिलाच मिस टायमिंग शॉट, टॉपेज लागली गेली आणि यावेळेला योगेश करणार नाही कोणतीही चुकी, परतावं लागेल फलंदाजाला माघारी. पांढरे स्वतः आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवर. एक मोठं नाव सिद्दीक सर, ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातलं, शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातला अष्टपैलू खेळाडू म्हणून दिगंबरकडे पाहिलं जातं. पहिल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिगंबरचा समावेश प्लेइंग 15 मध्ये होता, परंतु प्लेइंग 11 मध्ये काही कारणास्तव दिगंबर आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही. परंतु या स्टेजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये संघाने त्याला पाचारित केलं, निमंत्रित केलं आणि यावेळेला बॉलिंगची कमान सांभाळताना दुसरा चेंडू ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र यष्टीरक्षक अविनाशकडनं होईल चुकी आणि त्याच चुकीची पुनरावृत्ती. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक, चेंडू निघून जाईल सीमा पार. संजीवनी प्रदान करणारा हा असेल डीपीएल. तीनावर 1:31 धावा. 96 धावांचा डोंगर उभा केला गेला. तो डोंगर सर करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं अष्टविनायक वासिन संघाला, पण त्यानंतर पहिल्या डावातली दादागिरी कायम ठेवली गेली ती मात्र शिवशक्ती तुते संघानं. यावेळेस प्रहार झालाय, मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाईल, मात्र यावेळेला झेल सुटेल. योगेश कडनं या चुका आपल्याला कदापि पाहायला मिळत नाहीयेत. तुर्तास रिलॅक्स मोड मध्ये शिवशक्ती तुते संघ दिसतोय, कारण 100% प्रेशर, परिपूर्ण दबाव या वेळेला मात्र अष्टविनायक वासिन संघावर अगदी ठळकपणे आपल्याला जाणवताना पाहायला मिळतोय. या षटकातला चौथा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिगंबर. ट्रॅकर बॉल ऑन साईडला प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर. सिद्दीक सर नेहमी म्हणत असतात की तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते. तुमची देहबोली जोपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी सराउंडिंग मध्ये, या संपूर्ण ॲटमॉस्फिअर मध्ये ती फील करणार नाही, तोपर्यंत तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा ठाव ठिकाणा लागणार नाही. म्हणून म्हणतात ना, पराभव हा तुमच्या मनातून झालेला असतो. तो जोपर्यंत मनातून तुम्ही पराभूत होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला पराभूत करण्याची ताकद या जगामध्ये कोणामध्येही उपलब्ध नाही आहे. स्वतःला सांगायचंय मी पराभूत झालेलो नाही आहे, कारण अजून मला जिंकणं बाकी आहे. आणि ह्या वेळेला बॉडी लँग्वेज परिपूर्ण नैराश्यपूर्ण पाहायला मिळते. एक नकारात्मक मानसिकता अष्टविनायक वासिन संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी, मजबूत पकड शिवशक्ती तुते संघाची या सामन्यावर. यावेळेला पुन्हा टप्प्याचा चेंडू वेगवान उसळी घेतलेला आणि यावेळेला षटक क्रमांक 5 ही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावले गेले 3 4 34, 3 4 34 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 12 चेंडू आणि 62 धावा. 12 चेंडू 62 धावा, 31 ची सरासरी आहे. लक्ष कठीण होत गेलंय. मी मगाशी सुरुवातीच्या षटकामध्ये सांगितलं होतं की जर एवढ्या महाकाय लक्ष्याचा तुम्हाला यशस्वी पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या चेंडूपासून, अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून एका गोष्टीचा विचार करणं कधीही गरजेचं, ते म्हणजे तुमचे आस्किंग रन रेट, तुमचं रिक्वायर्ड रन रेट. तुम्हाला जी अपेक्षित धावांची सरासरी आहे त्यावर ज्याला नियंत्रण मिळवता येईल त्याला मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने आगेकूच करता येईल. 12 चेंडू 62 धावांची गरज या क्षणाला अष्टविनायक वासिन संघाकडनं बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतोय. 12 चेंडू 62 धावा. सिद्दीक सर, यावेळेला वेळ निघून गेली आहे का हा प्रश्न विचारावा लागणार आहे अष्टविनायक वासिन संघाला. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात उशीर केलाय का? सुरुवातीची 2 षटकं अगदी कमी धावसंख्येची पाहायला मिळाली होती. समोरच्या गोलंदाजांनी आपल्यावर वर्चस्व गाजवलेलं होतं. म्हणून म्हणतात ना, प्रत्येक सामन्यामधला जय पराजय तुम्ही विपरीत स्थितीत घेत असलेल्या निर्णयावर सर्वतोपरी अवलंबून असतो. तुमचं डिसिजन करेक्ट असला पाहिजे. म्हणून क्रिकेट खेळताना मगरीसारखं खेळलं पाहिजे, कारण मगरीला माहिती आहे कधी हालचाल करायची आणि कधी झडप घालायची. तो परफेक्टनेस तुमच्या जोपर्यंत निर्णय घेण्यामध्ये उतरणार नाही तोपर्यंत समोरच्या संघावर मात्र तुम्ही वर्चस्व गाजवू शकणार नाही. वेळ निघून गेली आहे, परंतु वेळ संपलेली नाही आहे आणि जे शिल्लक असतं ते घेऊन ज्याला सामर्थ्यानिशी लढता येतं त्याला मात्र स्वतःच्या विजयाचा झेंडा रोवता येतो. पाहूया
यावेळेला या मॅच मध्ये पुनरागमन केलं जाईल का, किंवा या मॅच मधला फॉर्म शिवशक्ती तुते संघाकडनं कायम राखला जाईल का? स्वतः कर्णधार रोहन पांढरे यावेळेला दीक्षितच्या हाती चेंडू सोपवेल. चेंडूला दाखवलाय आसमान, उशिरा का होईना पण आत्मविश्वासाचा झालाय कमबॅक. चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. स्वागत केलं गेलंय, यलगार केला गेलाय. समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांची गरज. दबाव आता असेल दीक्षितकडे, परंतु माहित आहे कमबॅक करण्याची क्षमता आहे. म्हणून मी मगाशीच म्हटलं होतं की जर हा पॉवर प्ले तिसऱ्या किंवा क्रमांक 4च्या षटकामध्ये घेतला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. समोरच्या गोलंदाजांवर तुम्हाला दबाव टाकता आला असता आणि कुठेतरी जो फ्रीज झालेला तुमचा स्कोर आहे, धावसंख्या जी स्थगित झालेली होती ती मात्र कुठेतरी हलताना आपल्याला पाहायला मिळाली असती. या षटकातला पुढचा चेंडू. अशोक हा डिटर बॅट्समन आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि या स्पर्धेमध्ये संघासाठी मोठ्या इनिंग्स देखील त्याच्याकडनं साकार होताना आपण पाहिल्यात. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र कुलूप लावलंय पुढच्या दाराला आणि चोरानं घर लुटलंय मात्र मागच्या दारातून. यष्ट्यांचा घेतला गेलाय वेध, गडी बाद होईल, बसेल आणखी एक झटका. मी म्हटलं होतं सिद्दीक सर, दीक्षितला या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातला मिनी बुमराह म्हणून मानलं जातं, कारण की जसप्रीत बुमराहसारखे ॲक्शन करणारा हा गोलंदाज आहे आणि सातत्यानं या संघाला नवी उभारी देण्याचं काम देखील त्यानं केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु त्यानंतर त्या षटकाराचं कोणत्याही प्रकारचं दडपण दीक्षितनं मनावर घेतलं नाही. त्या दडपणाला जुगारून देण्याचं काम केलं. सेकंड बॉल दीक्षितच्या माध्यमातून पाहिला, डॉट बॉल पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलं गेलंय, त्रिफळाचीत केलंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. ज्याप्रमाणे शिवशक्ती तुते संघानं पहिल्या षटकापासून, षटकातल्या पहिल्या चेंडूपासून जी मुसंडी मारली, आपला फॉर्म कायम ठेवला आणि समोरच्या संघाला रोखण्याचं, समोरच्या संघाच्या फलंदाजांना, स्फोटक फलंदाजांचा भरणा आहे अष्टविनायक वासिन संघाकडे आणि अशा वेळेला देखील त्या फलंदाजांना कुठेतरी बंदिस्त करण्याचं, जखडून ठेवण्याचं काम केलं. यावेळेला लो फुल टॉस स्ट्रेट हिट पाहायला मिळेल. चेंडू निघून जायला अतिशय वेगवान रीतीनं सीमा पार. हा असेल DPL चौकार आणि या 4 धावांनी अष्टविनायक वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 44, 4वर 4, 44 धावा. लक्ष कठीण होत चाललंय, अशक्याच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. म्हणून म्हणतात एखादी गोष्ट अशक्य होण्या अगोदर ती शक्यतेच्या दायऱ्यामध्ये जोपर्यंत उभी असते ना, तोपर्यंत तिला मिळवण्याचा प्रयत्न केला करा. एखादी गोष्ट अशक्य झाली की मग त्यानंतर आपल्या निर्णयांवर, आपल्या कृतींवर पश्चाताप, या गोष्टींशिवाय दुसरं काहीही तुमच्या हातामध्ये उरणार नाही. सुंदर बॉलिंग, अप्रतिम खेळ आणि आपल्या खेळावर कायम राहण्याची, ठाम राहण्याची जी भूमिका बजावली गेली आहे तिचं मात्र कौतुक करावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. दीक्षित ऑन साइडला वारंवार खेळला जातोय. पाच चेंडू आतापर्यंत, या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात, एक गडी बाद केलं गेलंय. अत्यंत महत्वाचं हे षटक, एक गडी बाद करून दीक्षितनं या मॅच मध्ये पुन्हा आपल्या संघाला अगदी सामर्थ्यानिशी उभं केलंय. यावेळेला फुल टॉस चेंडू त्याचा घेतला गेलाय समाचार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आसमान दाखवणारा षटकार. सेहेचाळीस धावांनी दूर असलेला हा संघ, शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील, 46 धावा यावेळेला जोडाव्या लागतील. ऑफिशियल कॉल आहे शिवप्रेमी शिरगाव संघ आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या दोन्ही संघ नायकांना.
ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ, आपल्या हातामध्ये शेवटचे 60 सेकंद असतील, 1 मिनिट असेल. ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी असेल, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. नाणेफेकीसाठी महाराष्ट्र समालोचन क्षेत्रातील टेनिस क्रिकेट विश्वातलं सगळ्यात मोठं नाव, ज्यांच्याकडे बघून, ज्यांच्या तालमीत आज हजारो समालोचक या टेनिस क्रिकेटला आपली सेवा समर्पित करतायत. सन्माननीय सिद्दीक भाबे सर यावेळेला टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील आपल्या दोनही कर्णधारांसकट. यावेळेला वळूयात मॅचकडे. शेवटचं षटक चालू आहे. 6 चेंडू 46 धावा अजूनही शिल्लक आहेत. स्वतः कर्णधार रोहन पांढरे बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 46 धावा. पहिला चेंडू, यावेळेला स्लोवन बॉल पाहायला मिळाला. बॅकहँडचा वापर केला जातोय चेंडू रिलीज करताना. समीकरण बदललं गेलंय. यावेळेला या मॅचच्या विजयाच्या दिशेनं अगदी समीप जाऊन पोहोचला आहे तो म्हणजेच आपला शिवशक्ती तुते संघ. ज्याप्रमाणे कामगिरी केली, तीन चेंडू अवघी 1 धाव खर्च केली आहे गोलंदाज रोहननं आणि 1 गडी बाद देखील केला. 3 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज असेल. आता मात्र पराभव अटळ आहे, तो म्हणजेच अष्टविनायक वासिन संघाचा. या षटकातला पुढचा चेंडू, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष मात्र केला जातोय. प्रहार केला गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मात्र फील्ड करेल, कोणत्या प्रकारची जोखीम पत्करणार नाही. अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि मनापासून अभिनंदन करावं लागेल की दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे, या पर्वातल्या अंतिम सामन्यात धडक मारण्याच्या उंबरठ्यावर यावेळेला पाऊल ठेवलंय ते मात्र शिवशक्ती तुते या संघानं. लाजवाब कामगिरी. पहिल्या सामन्यापासून ग्रुप स्टेजच्या मॅचेस असतील, सुपर 8चा सामना असेल आणि आता या क्षणाला हा सामना मात्र फुल टॉस बॉल प्रयोग करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला चेंडूला दाखवला आसमान, चेंडू निघून जाईल सीमा पार. DPL षटकार. शहाण्णव धावांच्या आकड्याचं सायकोलॉजिकल प्रेशर घेतलं गेलं. खऱ्या अर्थानं दबाव जो आला तर तो धावांच्या डोंगराचा आला, धावांच्या संख्येचा आला आणि त्या दबावातून बाहेर निघण्याचा प्रयत्न मात्र वासिन संघाकडनं कुठूनही पाहायला मिळाला नाही. शेवटचा चेंडू, मनापासून अभिनंदन. आपण ठरत आहात द फर्स्ट फायनलिस्ट ऑफ DPL 2022 सीझन 2. अंतिम सामन्यामध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरलाय शिवशक्ती तुते संघ. या मॅच